नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण चांदूर बाजार गावामध्ये आहोत. चांदूर बाजार तालुका आहे, मादाळ म्हणून गाव आहे आणि तिथले आमचे हे जे मित्र आहेत यांचं नाव आहे आशिष मोहोळ. तर आशिष मोहोळ साहेबांच्या शेतावर आपण आहोत. आता ह्यांना काय प्रॉब्लेम होता, तर हा जो खालचा भाग आहे सगळा, तर ह्या सगळ्या भागामध्ये पावसाळ्यात पाणी जास्त होतं आणि ही झाडं एकदम अशी पिवळी पडतात. तर आता ह्यांनी काय केले, तर सप्टेंबरपासून ह्याला बाहेरीची अल्ट्राशी चालू केलं आणि सप्टेंबरपासून बाहेरीची अल्ट्राशी, जे झाड एकदम पिवळं होतं हे लक्षात आलं का, तर हे झाड कसं दुरुस्त झालं आणि आज ह्याला फळं किती आहेत दिसतंय तुम्हाला, तर ती त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी जरा सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. हे झाडं जे पाण्यामुळं अति पाण्यामुळं जे येलोनेसपणा पिवळेपणा येत होता, ग्रीननेसपणा गेला होता आणि पानं पत्ती कमी झाली होती. किती पिवळं होतं साहेब? आता जे किती टक्के पानं पिवळी होती? आता जे आहे याच्यापेक्षा 50% कव्हर झालं. 50% कव्हर झालं. किती वेळा बाहेरीचं अल्ट्राशी सोडल्यावर? हे सप्टेंबर महिन्यापासून कंटिन्यू दर 15 दिवस सोडत असतो. पण आता फळं पण आहेत त्याला. आता फळं पण आहे. तुम्ही बघा, ह्याला फळं पण भरपूर दिसतात तुम्हाला आणि हे पिवळं पडलं होतं. आता ह्याला जी नवीन फूट आले साहेब, हे बघा इथं पहा. आता ही जी नवीन फूट आहे, ही नवीन फूट सुद्धा काय झाली आहे, एकदम ताजी तवानी आली आहे. लक्षात आलं का? ह्याला मावा दिसत नाही तुम्हाला. मेन आता प्रॉब्लेम काय, संत्र्याच्या बागेमध्ये मावा आणि थ्रिप्स जास्त आहे, ते तुम्हाला इथं दिसत नाही. लक्षात आलं का दिसत नाही? तर तुम्ही हे खालून चालू केलंय. खालून बाहेरीच्या अल्ट्राशी सोडल्यानंतर काय होतं हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. तर काय होतंय, एकतर जमीन, आता बघा हे पाय माझा खाली जातोय, तुम्ही इथं बघा, इथं पाय तुम्हाला खाली गेलेला दिसत. तर हे कशानं गेला, तर हे रान थोडं दुरुस्त झालंय. इकडल्या बाजूला या बघा, तुम्हाला कळेल हे पूर्ण असं त्याचं हे ओढतं, भुसभुशीतपणा आला. तर हा भुसभुशीतपणा आलाय. कशानं आलाय हा भुसभुशीतपणा, तर आपण ह्याला बाहेरी सोडल्यामुळं काय होतं, तर जीवाणूची संख्या वाढते फार. वाईट ज्या बुरशी आहेत तुमच्या, फिजारियम, अल्टरनेरिया, फायटोप्थोरा नावाच्या ज्या बुरशी आहेत, कळलं का, त्या कंट्रोल होतात. म्हणजे अक्षरशः हे बाहेरीच मधल्या ज्या बुरशी आहेत ते त्याच्या अंगावर चढून मारतात. त्याच्या अंगातलं जे अमिनो ॲसिड्स असतात ते काढून घेतात आणि ते मग मरून जातं. तुम्ही केमिकलमध्ये किती मारलं तर हे मरत नाही. लक्षात आलं का? आणि त्याला आपल्याला प्रचंड खर्च येतो. तर आता तुम्ही जर बघितलं, ह्याला तुम्ही आता सप्टेंबरपासून बाहेरीच वापरायला सुरुवात केली. बाहेरीच किती लिटर आणला आपण? बाहेरीच मी सुरुवातला आणलं होतं 2 लिटर बाहेरीच. 5 लिटर अल्ट्राशी नाही, 5 लिटरची कॅन आणली होती. ते अल्ट्राशी झालं. बाहेरीच माझं 2 4 लिटर वापरलं. 4 लिटर किती एकरला? एक 4 आणि 3 6 6.5 एकर. 6.5 एकरला 2 लिटर वापरलं. एवढं वापरायची गरज नाही, लक्षात घ्या. 1 लिटर वर्षभर तुमच्या सगळ्या रानाला पुरतं. 2 लिटर आणायची गरज नव्हती, कळलं का? आमच्या ललित साहेबांनी जरा काहीतरी जास्त सांगितलेलं दिसतं. नाही, ललित साहेब आता एवढ्यात कॉन्टॅक्ट मध्ये आले 3 महिन्यात. तुम्ही कुठं? अमरावतीवरून. बरोबर आहे. तर ह्याला ते काय होतं, अमरावतीवाले काय झाले, आमचे जे सर आहेत गावंडे साहेब, तर ते गावंडे साहेब दर ह्याला वापरतात. ते नाही, दर ह्याला वापरायची गरज नाही आहे. महिन्यातनं एकदा बदला, 3 महिन्यातून एकदा बदला तरी चालतं. आणि त्याचा फायदा काय होतो, काउंट वाढलेला असतो, त्यामुळे त्याला जरा रिझल्ट चांगले दिसतात. तुमची जशी झाडं एकदम पिवळी पडली होती आणि ती आता चांगली झाली, किंवा नवीन जी नवती आली ती नवती एकदम हिरवी यायला लागली, चांगलं फुटायला लागले. तर हे एकदम साध्या पद्धतीनं होते. आता तुम्ही सांगा, ह्याच्या अगोदर तुम्ही केमिकलमध्ये करत होता त्यावेळी आपणाला किती खर्च आला होता? खर्च अर्थातच जास्त येत होता. केमिकल किती येत होता तरी? याच्यापेक्षा 5 पट 4 पट येत होता. नाही, आता बघा, तुम्ही 6.5 एकरला 2 लिटर बाहेरीच आणलं, म्हणजे ते समजा 12 दूनी 2400, 2500 रुपये झाले. आणि अल्ट्राशी किती आणलं? 5 लिटर. 5 लिटर फक्त, एवढा सगळ्या रानाला 5 लिटर अल्ट्राशीचे समजा 1000 रुपयाने धरलं तर 5000 रुपये झाले. म्हणजे 7000 रुपये तुम्हाला 7-7.5 रुपये खर्च आलाय. आणि हाच केमिकलमध्ये गेला असता 5 एकराला किती आला असता? 35-40 हजार रुपये एकरी. पूर्ण बागेला 35-40 मध्ये कसं बागेल? जास्त आला असता सर. हा, मी तेच म्हणतोय ना, एकरी तुमचा तेवढा गेला असता. तर हे 5 एकरला तुमचा एवढाच खर्च आलाय.
ऍक्च्युली ह्याच्यामध्ये थोडं अल्ट्राशी वापरणं प्रमाण गरजेचं आहे वाढवा. आपणाला. ते निदान महिन्यात नाही एकदा तरी 1 लिटर खालून 1 लिटर वरून वापरा. अंदाजे 1 एकरला 10-12 लिटरच्या वर अल्ट्राशी वापरू नका. जास्त वापरून बी निगेटिव्ह हे होऊ शकतात. तर वर्षाला 10 लिटर. वर्षाला 10-12 लिटर एकरी एवढाच खर्च. तुम्हाला दुसरा काही खर्च नाही. 10-12 हजार खर्च येईल. आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यातला काय गळीचा प्रॉब्लेम आहे. ह्याच्या अगोदर तुम्ही ज्या वेळी संत्रा केला त्यावेळी गळ जास्त होतो, गाळ जास्त होतो. बरोबर. हो. ह्या वर्षी आता जी फळं आहेत तुमची झाडावर ह्यातली किती गळालेत? आता गळण थांबली आहे. गळण थांबले टोटल. पावसाळ्यानंतर किती झालती? पावसाळ्यात जास्त झाली होती. झाले होते. तरी पण फळं भरपूर आहेत. म्हणजे झाडं वाकलेत ना. हो हो. लक्षात आलं का? तर ही खरोखर फॅक्ट आहे. लक्षात आलं का? तुम्ही पावसाळ्यामध्ये ह्याला थोडं बाहेरीत जास्त सोडा. जमीन चांगली झाली की पडलेलं पाणी सगळं खाली जातंय निचराहून. तुमची मुळं चांगली राहतात, बुरशी वाढत नाही आणि बुरशी नाही वाढली की झाड चांगलं होतंय, सशक्त होते. हां. आता महत्त्वाची गोष्ट काय झाली, सगळ्या संत्रा बागेतदाराचा विषय आहे डिंक्याचा. आमचा विषय आता हा डिंक्याचा आहे. हा फळाचा ह्याचा त्याचा विषय नाही फुटीचा. आमचा विषय आहे डिंक्याचा. डिंक्या जातो कोण म्हणतं का? आतापर्यंत कुणी सांगितलं का डिंक्या जातो? नाही. आपण एक फवारणी घेतली किंवा बुडात बाहेर सोडलं तरी आमच्या शेतकऱ्याचा डिंक्या चाललाय. आणि किती खर्च कमी आहे हे तुम्ही एकदम कमी बघताय. आहे. खर्च एकदम कमी. लक्षात आलं का? खर्च कमी आहे. डिंक्या जातो असं कोणी म्हणत नाही इंडियामध्ये. मी फुल गॅरंटी देतो 15-20 दिवसात तुमचा डिंक्या जाईल. जाते. मला आणि जर स्वतः एखाद्या अनुभव आहे. झाडाला राहिला तर काय करायचं, बुडात जे तळात राहिलेलं असतं बॅरलमध्ये गाळ, तो गाळ त्याला लावून टाकायचा. आम्ही म्हणून हे पण बंद केलंय. त्याला पेस्ट लावताना पेस्ट लावल्यामुळं पण बराच प्रॉब्लेम व्हायला लागला झाडामध्ये. तर पेस्ट लावायची गरजच लागणार नाही. तुम्ही आता ह्या वर्षी पेस्ट लावली नाही माझ्या मते. नाही, मी पेस्ट नाही लावत. लावतच नाही. 2 वर्षात नाही लावली. हां, 2 वर्षात पेस्टच लावली नाही. नाही. मग तो खर्च एकरी 6-7 हजार रुपये हो, तर येतो वाचला. पेस्ट लावायचा. येते. तो पण थांबला हे आपला. स्वस्त पडते ना सर. बायोरिच आपलं या तुम्ही जे सगळं सांगितले ना, हां. हे रासायनिक पेक्षा केव्हाही स्वस्त पडते. नाही आणि उत्पन्न result- कमी येतं का? नाही, उत्पन्न नाही कमी येतं. सगळ्या शेतकरी मित्रांना मला सांगायचं आहे, मिनिमम 30% वजन वाढतं. मिनिमम 30%. झाडं तुम्हाला चांगली दिसतात, बागेत आल्यावर बरं वाटतं. नाहीतर काय होतं, हे संत्रीवाला शेतकरी एकदम टेन्शनमध्ये असतो. ते फांद्या मारायला लागलेले असतात, झाड मारायला लागलेलं असतं. आता तुम्ही सांगा, सप्टेंबरपासून किती झाडं मेली आपली? एकही नाही मला सर. एकही मेलं नाही. ह्याच्या अगोदर किती मेली होती? आता इथं दिसतंच तुमची हो, हो, मेलेली. हो. किती मेली होती ह्याच्या त्याच्या अगोदर? अगोदर दरवर्षी वर्षाला? वर्षाला 2-4 झाडं. 2-4 म्हणजे एवढं मोठं झाड आहे की जे 200-250 किलो वजनाची फळं देणार आहे. ते झाड आपलं मरत होतं. लक्षात आलं का? आता हे मरायचं थांबलं आणि खर्च कमी झाला ना. खर्च कमी झाला. तुमचा 10%वरच खर्च आलाय, 10% सुद्धा नाहीये. खर्च नक्की कमी कळलं का? झाला. तर तुमचा खर्च फार कमी खर्चाच्या आलाय. इतर याच्या खर्चाच्या मानानं हां. या खर्चाच्या मानानं रिझल्ट आणि शेतात आलं की आता ते ही जर झाडं बघितली, बाळा जरा त्या बाजूला दाखव. ही जर झाडं बघितली आता किती रसरशीत वाटायला लागले. हो. तर ही परिस्थिती आहे खरोखर. तर हे आपणाला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. कळलं का? हे तुम्ही बाहेरच्या अल्ट्राशी सोडलं की हा विषयच मिटतो. एकदम सोपी साधी पद्धत आहे. अजून शेतकऱ्याचा विश्वास बसायला थोडे दिवस जायला लागतील. तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, म्हणजे तुम्ही मध्येच केमिकल मारला की तुम्हाला कॉन्फिडन्स राहणार नाही. अरे गेल्या वर्षी आपण हे मारलंच होतं. नाही, मी आता मग काहीतरी chemical टाकणार. मी याच्याच तर आता आमचे जे शेतकरी आहेत बरं का, बायोरिचची किंवा treatment कुठलाही करतात. शेतकरी असू दे, त्याला मी 100% करायला सांगतो. कळलं का? कुणाचंही उत्पादन कमी येत नाही. रासायनिकपेक्षा 30% प्लस उत्पादन धरायचं याच्यामध्ये. तर मला वाटतं हा एपिसोड आपण इथंच थांबूया. कळलं का? नमस्कार शेतकरी बंधूंनो.